किल्ले रायगडावर 352वा शिवराज्याभिषेक सोहळा उद्या पार पडतोय आणि या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी 2 ते 3 लाख शिवभक्त सध्याच्या घडीला दाखल झालेले आहेत। स्वतः छत्रपती संभाजीराजे किल्ले रायगडावर दाखल झालेत आणि या ठिकाणी किल्ले रायगडच्या होळीच्या मालावर सध्या हे मर्दानी खेळ सुरू झालेले आहेत। सोबतच छत्रपती संभाजीराजे सुद्धा हे खेळ पाहण्यासाठी आवर्जून उपस्थित आहेत। आपल्यासोबत स्वतः छत्रपती संभाजीराजे आहेत। राजे, काय सांगाल एकंदरीत किल्ले रायगडावर हा जो आहे शिवराज्याभिषेक सोहळा पार पडतोय? दरवर्षी लाखोच्या संख्येनं आपल्या प्रेमाखातर हे शिवभक्त दाखल होतात, यंदा देखील मोठ्या संख्येने दाखल झालेले आहेत। काय सांगाल, कशा पद्धतीने हा शिवराज्याभिषेक सोहळा पुढे पुढे जातोय? माझी मनोगत सुरुवात करायच्या अगोदर ते माझ्या प्रेमापोटी येत नाहीत, हे छत्रपती शिवाजी महाराजांची आस्था, शिवाजी महाराजांची प्रेरणा घेऊन इथं आज लाखो शिवभक्त पुन्हा महाराष्ट्रातून येतात आणि आता महाराष्ट्राच्या बाहेरनं सुरू यायला लागले। आता 3-4 लाख लोक इथं आलेले आहेत आणि खऱ्या अर्थाने हा राज्याभिषेक सोहळा आता हा लोकोत्सव झालेला आहे। आज आपणही बघितलं असेल, एक पूर्ण महाराष्ट्रातून एक 60 ते 70 आखाडे हे आपापले प्रात्यक्षिक ते दाखवायला लागलेले आहेत वेगळ्या वेगळ्या परीने। जो मर्दानी खेळ आपण म्हणतो, जे खऱ्या अर्थाने त्यावेळी ती युद्ध कला होती, ती किंवा युद्ध स्ट्रॅटेजी होती ती, आणि आपल्याला ते पूर्ण महाराष्ट्रात करत असेल। पण दुर्गराज रायगडवर ज्या ठिकाणी शिवाजी महाराज छत्रपती झाले, या ठिकाणी ते इथं येऊन प्रात्यक्षिक करतात, त्यांच्यासाठी ती संधीने आम्ही एक निमित्त आहोत। आणि म्हणून हा मर्दानी खेळ असेल किंवा हे जुने खेळ असतील, हे जिवंत राहण्याच्या दृष्टिकोनातून हा 5 तारखेला संध्याकाळी 6 जूनच्या अगोदर हा प्रात्यक्षिक वेगळे पूर्ण महाराष्ट्रातून सगळे शिवभक्त करत असतात। मला आनंदाची क्षण आहे की जे आम्ही सुरुवात केला होता ते हजारो लोक होते, आज लाखो लोक येतात। म्हणजे आत्ताच 2-3 लाख लोक आले, तर उद्या आणि किती येण्यात कल्पना नाही। आणि पूर्ण प्रशासन असेल, राज्याभिषेक समितीचे संयोजक असेल, हे चांगल्या पद्धतीने सगळे नियोजन करतात आणि एक वेगळा उत्साह, एक वेगळा माहोल आपल्याला इथं पाहायला मिळतो। खरंच छत्रपती शिवाजी महाराज हे याच दुर्गराज रायगडावर छत्रपती झाले, त्यांचा राज्याभिषेक सोहळा पार पडला। आता नव्या पिढीला, येणाऱ्या काळाला, येण्यातल्या ज्या नवीन पिढी आहे, त्या नवीन पिढीला हा शिवराज्याभिषेक सोहळा एक वेगळ्या स्वरूपात पाहायला मिळतोय। कशा पद्धतीनं नवीन पिढीसमोर अजून राजांचे विचार या शिवराज्याभिषेक सोहळ्यातला पोहोचतायत? राज्याभिषेक सोहळ्याच्या माध्यमातून ज्यावेळी हा सोहळ्याचं एक वेगळं महत्त्व आहे, अनन्यसाधारण महत्त्व आहे। कारण का दुर्गराज रायगडवर शिवाजी महाराज छत्रपती झाले होते, सगळ्या शाया खाली बुडून ज्या छत्रपती झाले होते आणि एवढा लोकोत्सव झाला राज्याभिषेक सोहळा। म्हणजे पहिलं मी तर म्हणेन राज्याभिषेक सोहळा शिवाजी महाराजांचा हा पहिला स्वातंत्र्य दिन आहे। आपला स्वातंत्र्य आपल्याला 1947ला मिळालं, हे आनंदाची बाब आहे, आपण जल्लोष करू। पण पहिलं जर स्वातंत्र्य जर कुणी आपल्याला मिळून दिलं असेल, ते छत्रपती शिवाजी महाराजांनी मिळून दिलं आहे। आणि म्हणून मी राज्य सरकारला विनंती करू इच्छितो, केंद्र सरकारला सांगू इच्छितो की आपण हा सोहळा हा राष्ट्रीय सण म्हणून साजरा करणं गरजेचं आहे। नक्कीच, तर शिवराज्याभिषेक सोहळा हा राष्ट्रीय सण म्हणून साजरा करावा अशी मागणी आता छत्रपती संभाजीराजांनी केलेली आहे आणि त्यामुळं या शिवराज्याभिषेक सोहळ्याला एक आगळं वेगळं स्वरूप प्राप्त झाल्याचं पाहायला मिळते। स्वतः छत्रपती संभाजीराजे या शिवराज्याभिषेक सोहळ्याला दरवर्षी उपस्थित असतात। हे मर्दानी खेळ आहेत, ते वेगवेगळ्या राज्यातल्या आखाडे या ठिकाणी दाखल झालेले आहेत हे खेळ खेळण्यासाठी, आणि त्यामुळं संपूर्ण किल्ले रायगडाला एक आगळं वेगळं स्वरूप प्राप्त झाल्याचं पाहायला मिळतंय। गणेश मापराळकर, एबीपी माझा, रायगड। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।